हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आजचा हा आपला वोकॅबचा 11वा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या, कॉन्फिडंट इंग्रजी बोलायचं असेल तर वोकॅबलरी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण समोरचं काय बोलतोय ते सुद्धा आपल्या लक्षात यायला हवं. आणि म्हणूनच मी A to Z या वोकॅबच्या सिरीजमध्ये जास्तीत जास्त रोजच्या वापरातले वर्ड्स देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते वर्ड्स तुमच्या लक्षात राहावे म्हणून त्यांचा वाक्यात उपयोग करून सेंटेन्सेस तसेच त्या वर्डचे समानार्थी वर्ड सुद्धा दिले आहेत. तुम्ही हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुमची वोकॅबलरी खूप इम्प्रूव्ह होणार आहे. सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा आपला पहिला वर्ड आहे फॉसेट, म्हणजे नळ किंवा तोटी. टॅप, स्पेगट, वॉल्व. पाणी वाया जाऊ नये म्हणून कृपया नळ बंद करा. प्लीज टर्न ऑफ द फॉसेट टू अवॉइड वेस्टिंग वॉटर. फार्दर म्हणजे अधिक दूर किंवा आणखी अंतरावर. फर्दर, पण फार्दर हे फिजिकल डिस्टन्स जेव्हा असतं त्याच्यासाठी वापरला जातो, किंवा मोर डिस्टंट. ही नदीच्या अधिक दूरच्या काठावर राहते. She lives on the farther bank of the river. Familiar म्हणजे परिचित, ओळखीचा किंवा सवयीचा. Known, well known, recognizable. हा रस्ता मला चांगला परिचित आहे. This road is familiar to me. Flexible म्हणजे लवचिक, परिस्थितीनुसार बदलणारा किंवा वाकणारा. Adaptable, bendable, adjustable, elastic. योगामुळे शरीर अधिक लवचिक होते. योगा मेक्स द बॉडी मोर फ्लेक्झिबल. फोकस म्हणजे केंद्रबिंदू किंवा लक्ष केंद्रित करणे. अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, सेंटर. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन युअर स्टडीज. या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू शिक्षण सुधारणा आहे. द मेन फोकस ऑफ दिस मीटिंग इज एज्युकेशनल रिफॉर्म. फेलनी म्हणजे गंभीर गुन्हा की ज्याच्यासाठी कठोर शिक्षा तसेच कारावास होऊ शकतो. सिरियस क्राईम, मेजर ऑफेन्स किंवा ग्रेव्ह क्राईम. त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला. ही वॉज चार्ज्ड विथ अ फेलनी इन्व्हॉल्विंग फायनान्शियल फ्रॉड. फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार किंवा नेहमी. ऑफन, रेग्युलर, रिपीटेड. या भागात वाहतूक कोंडी नेहमीची समस्या आहे. ट्रॅफिक कंजेशन इज अ फ्रिक्वेंट प्रॉब्लेम इन दिस एरिया. फॉर्ज म्हणजे घडवणे किंवा बनावट दस्तऐवज किंवा सही किंवा लोखंड घडवण्याची भट्टी. क्रिएट, शेप, फॅब्रिकेट, फॉल्सिफाय किंवा स्मिती. दोन्ही देशांनी मजबूत मैत्री घडवली. द टू कंट्रीज फॉर्ज्ड अ स्ट्रॉंग फ्रेंडशिप. त्याने बनावट कागदपत्रे तयार केली. ही मेड फॉर्ज डॉक्युमेंट्स. फ्रस्ट्रेट म्हणजे निराश झालेला, वैतागलेला किंवा हताश. अनॉयड, डिस्करेज्ड, अपसेट, डिसअपॉइंटेड. सतत अपयश आल्यामुळे तो निराश झाला. ही फेल्ड फ्रस्ट्रेटेड ड्यू टू रिपीटेड फेल्युअर्स. फ्लरिश म्हणजे भरभराट होणे, फोफावणे, उत्तम प्रकारे वाढणे. थ्राइव्ह, प्रॉस्पर, ग्रो, प्रॉस्पेरिटी. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसाय भरभराटीला येतो. विथ प्रॉपर गायडन्स अ बिझनेस फ्लरिशेस. फेवर म्हणजे उपकार, कृपा किंवा मदत. हेल्प, सपोर्ट, काइंडनेस, असिस्टन्स. त्याने माझ्यावर मोठा उपकार केला. ही डीड मी अ बिग फेवर. फॉरे म्हणजे अचानक धाडसी प्रयत्न किंवा झडप. सडन अटेम्प्ट, व्हेंचर, रेड किंवा इन्कर्शन. राजकारणात त्याचा धाडसी प्रयत्न अपयशी ठरला. हिज फॉरे इनटू पॉलिटिक्स फेल्ड. फर्म म्हणजे ठाम, घट्ट किंवा कंपनी. स्ट्रॉंग, सॉलिड, स्टेडी, स्ट्रिक्ट. कंपनी. तो आपल्या निर्णयावर ठाम आहे. ही इज फर्म इन हिज डिसिजन. ही एक नामांकित कंपनी आहे. दिस इज अ रेप्युटेड फर्म. फॉर्मल म्हणजे औपचारिक किंवा नियमपूर्वक. ऑफिशियल, प्रॉपर. मी तुम्हाला औपचारिक पत्र पाठवत आहे. आय एम सेंडिंग यू अ फॉर्मल लेटर. फिजिटिव्ह म्हणजे पलायन करणारा किंवा पळून गेलेला. रन अवे, एस्केपी, डिझर्टर, इल्युझिव्ह. पोलिसांनी पलायन करणाऱ्याला पकडले. द पोलीस कॉट द फ्युजिटिव्ह. फेथ म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास. बिलीफ, ट्रस्ट, कॉन्फिडन्स. त्याला मित्रांवर पूर्ण विश्वास आहे. ही हॅज फुल फेथ इन हिज फ्रेंड्स. फ्लॅक म्हणजे टीका किंवा अपमान. क्रिटिसिझम, अपोजिशन, सेन्सर. त्या निर्णयावर बऱ्याच लोकांनी टीका केली. द डिसिजन रिसीव्ड अ लॉट ऑफ फ्लॅक.
फंडामेंटल म्हणजे मूलभूत किंवा प्राथमिक, बेसिक, इसेन्शियल, प्रायमरी. शिक्षणातील मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर द फंडामेंटल ॲस्पेक्ट्स ऑफ एज्युकेशन. फ्रिंजेस म्हणजे कडा किंवा एजेस, बॉर्डर, मार्जिन्स. शहरांच्या कडांवर नवीन उद्योग उघडले गेले. शहरांच्या कडा म्हणजे शहरांच्या बाहेरचा भाग, म्हणजे शहरांच्या बॉर्डर, त्याच्यावर नवीन उद्योग उभारले गेले. द न्यू इंडस्ट्रीज ओपन ऑन द फ्रिंजेस ऑफ द सिटी. फॅसिनेटिंग म्हणजे मोहक किंवा आकर्षक. कॅप्टिवेटिंग, इंट्रिगिंग, चार्मिंग. काश्मीर फिरण्याचा अनुभव खूप मोहक होता. द एक्सपिरियन्स ऑफ व्हिजिटिंग काश्मीर वॉज व्हेरी फॅसिनेटिंग. फिक्शन म्हणजे काल्पनिक कथा किंवा कल्पित साहित्य. इमॅजिनेशन, फॅन्टसी. काही चित्रपट कल्पित साहित्यावर आधारित असतात. सम मूव्हीज आर बेस्ड ऑन फिक्शन. फोरकास्ट म्हणजे अंदाज किंवा भाकीत. प्रिडिक्शन, एस्टिमेट, प्रोजेक्शन. हवामानाचा अंदाज आज अचूक ठरला. टुडेज वेदर फोरकास्ट टर्न आउट टू बी ॲक्युरेट. फर्दर म्हणजे पुढे, अधिक किंवा पुढील. मोअर, ॲडिशनल, एक्स्ट्रा. अधिक माहितीसाठी पुढे चर्चा करूया. लेट्स डिस्कस फर्दर फॉर मोर इन्फॉर्मेशन. फॅनेटिसिझम म्हणजे अतिरेकी उत्साह किंवा अंधभक्ती. एक्स्ट्रीमिझम, ऑब्सेशन. खेळातील अतिरेकी उत्साह कधी कधी हिंसाचाराला कारणीभूत ठरतो. फॅनेटिसिझम इन स्पोर्ट्स समटाइम्स लीड्स टू व्हायलन्स. फॉल्टर म्हणजे डगमगणे किंवा अडखळणे. हेजिटेट, वेवर, स्टंबल किंवा विकन. कठीण प्रसंगातही त्याचा आत्मविश्वास डगमगला नाही. इवन इन ए डिफिकल्ट सिच्युएशन हिज कॉन्फिडन्स डिड नॉट फॉल्टर. फ्लटर म्हणजे फडफडणे किंवा थरथरणे. फ्लॅप, ट्रिम्बल, किवर किंवा फ्लिकर. वाऱ्यामुळे झेंडा फडफडत होता. द फ्लॅग वॉज फ्लटरिंग बिकॉज ऑफ द विंड. भीतीने तिचे हृदय थरथरत होते. हर हर्ट वॉज फ्लटरिंग विथ फिअर. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे किंवा क्षमा करणे. पार्डन, एक्सक्यूज, अब्झॉल्व. त्याने आपल्या मित्राला माफ केले. ही फॉरगेव हिज फ्रेंड. फिफ्डम म्हणजे जागीर, स्वायत्त सत्ता क्षेत्र किंवा वैयक्तिक वर्चस्वाचे क्षेत्र. डोमेन, स्ट्रॉंग होल्ड, टेरिटरी, स्फिअर ऑफ कंट्रोल. काही अधिकारी आपल्या कार्यालय स्वायत्त सत्ता समजतात. सम ऑफिशियल्स ट्रीट देअर ऑफिस ॲज अ फिफ्डम. फिडल म्हणजे छेडछाड करणे किंवा वायोलिन किंवा सारंगी असं सुद्धा बोललं जातं. टॅम्पर, टॉय विथ, टिंकर, वायोलिन. मशीनशी उगाच छेडछाड करू नकोस. डोंट फिडल विथ द मशीन अननेसेसरीली. तो कार्यक्रमात वायोलिन वाजवत होता. ही वॉज प्लेइंग द फिडल ॲट द इव्हेंट. फोरफ्रंट म्हणजे आघाडीचा भाग किंवा अग्रस्थानी. लीडिंग पोझिशन, फ्रंटलाईन. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तो अग्रस्थानी आहे. ही इज ॲट द फोरफ्रंट ऑफ टेक्नॉलॉजी. फॉर्मिडेबल म्हणजे भयानक, प्रभावी किंवा आव्हानात्मक. इंटिमिडेटिंग, पॉवरफुल. त्याने एक भयानक प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. ही डिफिटेड अ फॉर्मिडेबल ऑपोनंट. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा किंवा विखुरणे. पीस, पार्ट, शॉट, ब्रेक. स्फोटानंतर काचेचा तुकडा दूर फेकला गेला. अ फ्रॅगमेंट ऑफ ग्लास वॉज थ्रोन फार आफ्टर द एक्सप्लोजन. युद्धामुळे समाज विखुरला गेला. वॉर फ्रॅगमेंटेड सोसायटी. फ्रिक्शन म्हणजे घर्षण किंवा मतभेद. रबिंग, रेझिस्टन्स, कॉन्फ्लिक्ट किंवा टेन्शन. दोन पृष्ठभागांमधील घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. हीट इज जनरेटेड ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस. नेत्यांमधील मतभेद वाढत चालले आहेत. फ्रिक्शन बिटवीन लीडर्स इज इन्क्रीजिंग. फॉरफिट म्हणजे गमावणे किंवा जप्त करणे. लूज, सरेंडर किंवा गिव्ह अप. नियम मोडल्यामुळे त्याने बक्षीस गमावले. ही फॉरफिटेड द प्राइज ड्यू टू द ब्रेकिंग द रूल्स. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे किंवा साध्य करणे. अकम्प्लिश, कम्प्लीट किंवा अचीव. त्याने आपले स्वप्न पूर्ण केले. ही फुलफिल्ड हिज ड्रीम. फ्रिवलस म्हणजे क्षुल्लक किंवा गंभीर नसलेले. ट्रायवल, सिली, अनइम्पॉर्टंट. त्याने क्षुल्लक कारणावरून वाद घातला. ही आर्ग्यूड ओव्हर अ फ्रिवलस रिझन. फ्रेमवर्क म्हणजे आराखडा किंवा चौकट.
स्ट्रक्चर, स्केलेटन, आउटलाईन. नवीन धोरणाचा आराखडा तयार करण्यात आला. अ फ्रेमवर्क ऑफ द न्यू पॉलिसी वॉज प्रिपेअर्ड. फोरसी म्हणजे आधीच अंदाज बांधणे किंवा पूर्व अनुमान करणे. प्रिडिक्ट, अँटिसिपेट, इनविजन, एक्सपेक्ट. भविष्यातील अडचणीचा आधीच अंदाज बांधणे आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू फोरसी फ्युचर डिफिकल्टीज. फॉस्टर म्हणजे वाढवणे किंवा प्रोत्साहन देणे. नेचर, प्रमोट, एनकरेज. सरकारने उद्योगांना वाढवण्यासाठी नवीन धोरणे आणली. द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस्ड न्यू पॉलिसीज टू फॉस्टर इंडस्ट्रीज. फॅसिलिटेट म्हणजे सुलभ करणे किंवा मदत करणे. इज, असिस्ट, एनेबल, सिम्प्लिफाय. ही योजना शिक्षण प्रक्रिया सुलभ करते. दिस स्कीम फॅसिलिटेट्स द लर्निंग प्रोसेस. फिजिबल म्हणजे शक्य, व्यवहार्य किंवा करता येण्याजोगा. पॉसिबल, वर्केबल, प्रॅक्टिकल, अचिवेबल. दिलेल्या वेळेत हे काम शक्य आहे. इट इज फिजिबल टू कम्प्लीट दिस वर्क विदिन द गिवन टाइम. फ्लक्च्युएट म्हणजे चढ उतार होणे किंवा बदलत राहणे. व्हॅरी, ऑसिलिएट, राईज अँड फॉल. बाजारातील दर रोज चढ उतार होतात. मार्केट प्राइसेस फ्लक्च्युएट डेली. फाउंडेशन म्हणजे पाया किंवा आधार. बेस, ग्राउंडवर्क, बेसिस, इन्स्टिट्यूशन. या इमारतीचा पाया मजबूत आहे. द फाउंडेशन ऑफ दिस बिल्डिंग इज स्ट्रॉंग. शिक्षण हा यशाचा पाया आहे. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ सक्सेस. फ्लॉ म्हणजे दोष किंवा त्रुटी. डिफेक्ट, फॉल्ट, वीकनेस, इम्परफेक्शन. प्रत्येक माणसात काही त्रुटी असतात. एव्हरी पर्सन हॅज सम फ्लॉज. फॉर्म्युलेट म्हणजे तयार करणे किंवा आखणी करणे. डिवाइस, फ्रेम, डेव्हलप, प्लॅन. समितीने योजना आखली केली. द कमिटी फॉर्म्युलेटेड द प्लॅन. फेलो म्हणजे सहकारी किंवा साथीदार. कलीग, कंपॅनियन, पीर. तो माझा कार्यालयीन सहकारी आहे. ही इज माय ऑफिस फेलो. फॅब्युलस अद्भुत किंवा विलक्षण. अमेझिंग, वंडरफुल, फंटॅस्टिक. तिचा नृत्याचा कार्यक्रम विलक्षण होता. हर डान्स परफॉर्मन्स वॉज फॅब्युलस. फीडबॅक म्हणजे अभिप्राय किंवा प्रतिक्रिया. रिस्पॉन्स, ओपिनियन, रिव्ह्यू. तुमची प्रतिक्रिया आम्हाला महत्वाची आहे. युअर फीडबॅक इज इम्पॉर्टंट टू अस. फॉर्मॅट म्हणजे मांडणी किंवा स्वरूप. लेआउट, स्ट्रक्चर, अरेंजमेंट. अर्जाचे स्वरूप योग्य असावे. द फॉर्मॅट ऑफ द ऍप्लिकेशन शुड बी करेक्ट. फ्रँक म्हणजे मोकळ्या मनाचा, स्पष्ट किंवा प्रामाणिक. ऑनेस्ट, डायरेक्ट, ओपन. तो आपल्या मतांबाबत स्पष्ट आहे. ही इज फ्रँक अबाउट हिज ओपिनियन्स. फॅक्टर म्हणजे घटक किंवा कारण. एलिमेंट, कॉज, ऍस्पेक्ट, इन्फ्लुएन्स. हवामान हा शेतीसाठी महत्वाचा घटक आहे. क्लायमेट इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर ॲग्रिकल्चर. तर हे होते आजचे आपले एफ वर्ड्स. फ्रेंड्स, तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि तशाच व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.